नमस्कार मित्रांनो, मराठा कास्ट सर्टिफिकेट किंवा SCBC सर्टिफिकेट सिटिझन लॉगिनमधून काढल्यानंतर नॉन क्रिमिनलसाठी सिटिझन लॉगिनमधून कशा पद्धतीने अप्लाय करायचं आणि सर्टिफिकेट काढायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नॉन क्रिमिनल काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. अकाउंट जर नसेल तर न्यू युजर रजिस्टर यावरती क्लिक करून बेसिक माहिती भरून तुम्हाला तुमचा युजरनेम तयार करून आणि एक पासवर्ड तयार करून अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. जर या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर आपला जास्त वेळ जाणार नाही म्हणून मी जे डायरेक्ट लॉग इन करतो. माझं ऑलरेडी अकाउंट आहे. तर डायरेक्ट इथे युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन होऊन जाल. लॉग इन झाल्यानंतर आतापर्यंत कोणकोणते डॉक्युमेंट काढलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता. लेफ्ट साईडला यायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये. इथे क्लिक करायचं. त्यानंतर सब डिपार्टमेंट ओपन यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस दिसतील. यापैकी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं आहे, त्यामुळे ते ऑप्शन शोधायचं आहे. नॉन क्रिमिनलवरती क्लिक करायचं आहे, प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्टमधून यायचं आहे आणि इथे तुम्हाला नॉन क्रिमिनल जी काही सर्व्हिस आहे ती शोधायची आहे आणि इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट दिसतील. प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये एक डॉक्युमेंट म्हणजेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीचे 3 डॉक्युमेंट झाले. त्यानंतर पुढे अदर डॉक्युमेंटमध्ये काहीच अपलोड करायचं नाही, ऑर्डरमध्ये सोडून द्यायचं. त्यानंतर डायरेक्ट मॅन्डेटरी डॉक्युमेंट ऑलमध्ये इथे यायचं. पहिल्या ऑर्डरमध्ये जे काही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा बोनाफाईट असेल किंवा TC असेल. त्यानंतर दुसऱ्या ऑर्डर ऑप्शनमध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन ऑफ ॲप्लिकंटचं अपलोड करायचं आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये इन्कम प्रूफ तहसीलदारचा जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तो इथे अपलोड करायचा आहे. 3 वर्षाचा कसा काढायचा याचा व्हिडिओ आहे. शेवटचे 4 आणि 5 नंबर ऑप्शनमध्ये तुम्हाला लाभार्थ्यांचं बेनिफिशियरीचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होईल. यामध्ये तुम्हाला रिन्युअलचं आहे की नॉन क्रिमिनल फक्त काढायचं न्यू फ्रेश, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी इथे न्यू काढणार आहे म्हणून. त्यानंतर सॅल्युटेशन निवडायचं आहे फक्त इथे. त्यानंतर ऑटोमॅटिक नाव आणि ॲप्लिकंटचं मराठीमध्ये इंग्लिशमधून ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर फादर्स नेमचं सॅल्युटेशन निवडायचं आहे आणि फादर नेम टाकायचं आहे आणि मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर इथे जे काही ऑक्युपेशन आहे ती निवडायचं आहे. एवढीच माहिती भरायची आहे. ज्यांच्या नावाने अकाउंट आहे त्यांची ऑलरेडी माहिती तिथे येऊन जाईल. त्यानंतर ॲड्रेस डिटेल टाकायची आहे, तुमची संपूर्ण जे काही तालुका, त्यानंतर गाव आणि बाकीची माहिती. त्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ ॲप्लिकंट, इथे बेनिफिशियरी टाकायचं आहे. म्हणजे कोणासाठी सर्टिफिकेट काढायचं आहे, कोण बेनिफिशियरी आहे. मुलगा असेल तर इथे सन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलेशन काय आहे ॲप्लिकंटसोबत आणि जर मुलगी असेल तर डॉटर सिलेक्ट करायचं आहे. इत्यादी माहिती निवडल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरीची डिटेल टाकायची आहे, कोणासाठी काढायचं आहे. तर मुलगी असेल तर कुमार, मुलगा असेल तर कुमार, मुलगी असेल तर कुमारी आणि बाकीचे रिलेशनसुद्धा इथे आहेत. त्यानंतर जसं कास्ट सर्टिफिकेटवरती SCBC सर्टिफिकेटवरती नाव आहे तसं नाव टाकायचं आहे. ते इंग्लिशमध्ये मराठीमध्ये बेनिफिशियरीचं. बाकी काहीच माहिती भरायची नाही. डेट ऑफ बर्थ मॅन्डेटरी नाही आहे आणि ते परमनंट ॲड्रेसमध्ये येस करायचं आहे. त्यानंतर कास्टमध्ये तुम्हाला कास्ट कॅटेगरीमध्ये 2 ते 3 प्रकारच्या कास्ट दिसतील. एक मराठा कुणबी आणि एक मराठा तेली. तर यापैकी तुम्हाला मराठा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही मराठा कुणबी सिलेक्ट केलं तर OBC दाखवेल. आता इथे मी मराठा सिलेक्ट केल्यामुळे SCBC कॅटेगरी आली आहे. तर मराठा कुणबी सिलेक्ट केलं तर पाहू शकता कॅटेगरीमध्ये तुम्हाला OBC दिसेल, कॅटेगरीमध्ये पाहू शकता. तर आता तुम्हाला मराठा सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरीमध्ये EBC आलं पाहिजे आणि व्हॅलिडिटी ड्युरेशनमध्ये 3 वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बाकी इथे काही आवश्यकता नाही माहिती भरायची आणि इथे इन्कम डिटेलमध्ये जे तुम्ही 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढला होता त्यावरती जे काही तहसीलदाराचा इन्कम सर्टिफिकेटवरती इन्कम लिहिलेलं असेल ते इन्कम इथे टाकायचं आहे. तर ते जे काही दाखला आहे किंवा सर्टिफिकेट आहे कसं काढायचं ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा नॉन क्रिमिनलसाठी. तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला इथे काढू शकता आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरची माहिती तुम्हाला या ठिकाणी या सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. हे इन्कम टाकल्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न इथे लागते, तर ते तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर बघून इथे टाकायचं आहे. शेतीपासूनचं उत्पन्न असेल तर ॲग्रिकल्चरमध्ये येईल, बिझनेसपासूनचं असेल तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये येईल. तर ज्या संदर्भातलं उत्पन्न असेल त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे सर्टिफिकेटवरचं बघून. आणि खाली बाकीची कोणतीच माहिती भरायची नाही. डायरेक्ट इथे अदर डिटेलमध्ये यायचं आहे. रिझन कशासाठी पाहिजे, एज्युकेशनल टाकायचं आहे. डू यू नीड ॲफिडेविटमध्ये नो करायचं आहे. डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं. संपूर्ण डिटेल चेक करायचे, सर्व बरोबर असेल तर खाली येऊन सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. कन्फर्म ऑप्शन आपलं इथे फॉर्म सबमिट झालेला आहे. तर आता आपल्याला दुसरी स्टेप कंप्लीट करायची, डॉक्युमेंट अपलोड. फोटो तुम्हाला 160 पिक्सल आणि हाईट जी आहे ती 210 ते 212 तुम्हाला हे फोटो अशा पद्धतीने अपलोड करून घ्यायचा आहे. ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. त्यानंतर बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहे ते 256 KB पर्यंत अपलोड करायचे आहे. आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये ॲड्रेसमध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटी झालं. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड आणि राशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार अपलोड केलेलं आहे. तर हे तुम्हाला इथे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये मी 2 डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे, आधार कार्ड आणि राशन कार्ड, आणि आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे लक्ष द्यायचं आहे, पहिल्या ऑर्डर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथे तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट असेल
किंवा टी-सी असेल हे तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे. आणि दुसऱ्या ऑर्डरमध्ये तुम्हाला इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर डिक्लेरेशनचा फॉर्म पाहू शकता. इथेच तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन नावाचा एक फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट काढून स्कॅन करून त्याच्यावरती फोटो चिटकून अपलोड करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे इन्कम प्रूफ. याच्यामध्ये 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढून अपलोड करायचा आहे. त्यानंतर 4 नंबरला आहे ॲफिडेविट ऑफ कास्ट. तर याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट तुमचं बेनिफिशियरी म्हणजे इथे जे काही लाभार्थी आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि 5वं जे आहे ते प्रूफ ऑफ कास्ट ऑफ सेल्फ. इथे सुद्धा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. काही प्रॉब्लेम नाही दोन्ही ठिकाणी. अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. किंवा तुम्ही जे काही बोनाफाईट असेल, टी-सी असेल किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, या 3पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही अदर ऑप्शनमध्ये अपलोड करू शकता. आणि दुसरं जे अदरचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय अपलोड करायचं आहे, तर ते म्हणजे तुम्हाला डिक्लेरेशन. तर हे डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. याच्यावरती फोटो चिटकवायचा आहे, माहिती भरायची आहे, प्रिंट काढून स्कॅन करून अदर या सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती अपलोड करायचं आहे. आणि पहिल्या ऑर्डरमध्ये टी-सी, बोनाफाईड किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे अपलोड करायला विसरायचं नाही, जेणेकरून तुमचं डॉक्युमेंट रिजेक्ट कधीच होणार नाही. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट ऑप्शनवरती क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड होणार आहे. त्यानंतर तिसरी स्टेप पेमेंटची चेक करायची माहिती आणि कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मी ते माहिती चेक केलेली आहे. आता कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करतो. इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट गेटवे येईल. QR कोड, नेट बँकिंग कोणत्याही एका माध्यमातून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर अशी रिसिप्ट मिळेल. हे रिसिप्ट तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे किंवा याला सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला फ्युचरसाठी इथे कामं येणार आहे. अशा पद्धतीने तुमचं जे काही नंतर डॅशबोर्डमध्ये यायचं आहे. आपला जे काही फॉर्म आहे ते कंप्लीट झालेला आहे. पाहू शकता इन प्रोसेसमध्ये आलेलं आहे. तर तुम्हाला 1-2 दिवसातून चेक करत राहायचं आहे. जर हे डॉक्युमेंट रिजेक्टमध्ये जर हे अर्ज आला तर तुम्हाला हे रिजेक्शन रिझन बघून डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तुमचा जर अर्ज रिजेक्शनमध्ये आला काही कारणास्तव तर आता इथे होमवरती आलेलो आम्ही पाहू शकता इन प्रोसेस आहे. तुम्हाला 1-2 दिवसानंतर चेक करत राहायचं आहे. तर आता 3 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला चेक करत राहायचं आहे. तर आता मी ते पुन्हा लॉग इन करतो. 3 ते 7 दिवसानंतर किंवा याच्या मधात तुम्ही कधीही चेक करू शकता. जर रिजेक्टमध्ये आला तर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला काही अडचण आली असेल तर रिजेक्शनसाठी. तर आता मी ते लॉग इन करतो. पाहू शकता 3 ते 7 दिवसामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतेच. तुम्हाला इथे चेक करत राहायचं आहे. रिजेक्शनमध्ये आलं किंवा नाही आलं ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर पाहू शकता आपलं हे सर्टिफिकेट ॲप्रूव्ह झालेलं आहे. डेट पाहू शकता 14 एप्रिलला टाकलं होतं आपण. तोच जे काही आपण पेमेंट केलेलं आहे ॲप्लिकेशनचं तेच प्रमाणपत्र आहे हे इथे पाहू शकता. ॲप्रूव्ह झालेलं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शेवटी इथे दिलेला आहे ऑप्शन. तिथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते इथे डाउनलोड होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट दिले होते. जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले होते ते तुम्हाला इथे डॉक्युमेंट पाहायला मिळणार आहे. तर हे तुम्हाला ॲडोब ॲक्रोबॅटमध्ये याला ओपन करून घ्यायचं आहे आणि याची तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे. 2 इथे तुम्हाला प्रिंट आऊट काढल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या जे काही तहसील ऑफिसला आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि याच्यावरती जे काही शिक्का आहे ते तुम्हाला सील ऑफिसचा ते तुम्हाला इथून घेऊन यायचं आहे. आणि याच्यावरती जे काही आउटवर्ड नंबर आहे ज्याला आपण जावा क्रमांक म्हणतो तो नंबर तुम्हाला टाकून इथे आणायचा आहे. तर हे महत्त्वाचं काम करायचं आहे. नंतर तुम्ही याला जे आहे ते वापरू शकता कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी याला यूज करू शकता. काही प्रॉब्लेम डिटेलमध्ये टाकलं होतं तेच नाव तुम्हाला इथे दिसणार आहे. जर तुम्ही ते बेनिफिशियरी डिटेल नाही टाकली तर तुमचं इथे नाव येणार नाही. त्यानंतर तुमच्या वडिलाचं नावसुद्धा येणार आहे. इथे पाहू शकता डिजिटल सिग्नेचरसुद्धा झालेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये मराठा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सिटिझन लॉग इनमधून सेतूमध्ये न जाता कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला या संदर्भात फॉर्म भरताना काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.